आता वळूयात राजकीय घडामोडींकडे। राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावरती आहेत। ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांना ते आज मार्गदर्शन करतील। महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्याची ही शक्यता आहे। आज ठाण्यामध्ये राज ठाकरेंची पत्रकार परिषद होण्याची ही शक्यता आहे। राज ठाकरे नेमका विजयाचा काय मंत्र देतात याची उत्सुकता मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे। अधिक माहिती घेऊयात। रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, आज ठाण्यामध्ये राज ठाकरे येत आहेत, काय अधिक माहिती? 10 वाजता ही जी संपूर्ण बैठक आहे मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये बैठक सुरू होणार आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी आता पुन्हा एकदा येणारी जी महानगरपालिका आहे त्यामध्ये ते दोघं बंधू एकत्र आलेलं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे त्याचा सर्वात जास्त फटका जर कोणाला बसेल तर एकनाथ शिंदे यांना बसताना दिसून येत आहे। विषय आपण जर पाहिलं तर ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर 10 वाजता या बैठकीला सुरुवात करणार सीकेपी हॉलमध्ये। त्यामुळे आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर देखील राज ठाकरेंनी नाशिक येथील इगतपुरी या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती आणि त्याच्या मुंबईमध्ये देखील सर्व कार्यकर्त्यांची बैठक राज ठाकरेंनी घेतली होती आणि या सर्व कार्यकर्त्यांनी एक आदेश राज ठाकरेंनी दिला, कुठल्याही माध्यमांशी कोणीही संवाद साधू नये। त्याच्यानंतर एकही कार्यकर्त्यांनी मीडियासमोर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसते। त्यामुळे आज ज्या पद्धतीनं राज ठाकरे 10 वाजता ठाण्यामध्ये सीकेपी हॉलमध्ये दाखल होणार आहे त्यावेळी या संपूर्ण कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कानमंत्र देणं। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेची एक हाती सत्ता आहे आणि सर्वात जास्त नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। त्यामुळे या सर्व जे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे मनसेचे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे कशा पद्धतीने कानमंत्र देणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या बैठकीनंतर राज ठाकरे स्वतः पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहे त्यावरती देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान।